हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे मिसळ, कोल्हापुरी झणझणीत मिसळ. त्याच्या आपण आता कुकरमध्ये पाणी ठेवले आणि मटकी शिजवून घेणार आहोत. एक शिट्टी घ्यायची. आपल्याला मिसळ करायची आहे ना, त्याच्यासाठी आपण आता काय करणार आहेत, मटकी शिजवून घ्यायची. आपल्याला एक शिट्टी घेऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण त्या मटकीची सुक्की भाजी करणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला त्या मटकीमध्ये थोडे मीठ घालायचे, थोडी हळद पावडर घालायची आणि कुकर बंद करून आपल्याला एक शिट्टी घ्यायची. आता आपल्याला आहे ना मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला दालचिनी घालायची, थोडा तुकडा, मोठी विलायची घालायची, 2 वेलदोडे, 4-5 मिरी, 3 लवंगा. थोडं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. थोडंसं त्याच्यात जिरं, थोडंसं शहाजिरं, थोडेसे धने, थोडे तीळ आणि थोडीशी खसखस. हे आपल्याला असं हे सगळं थोडं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात आपल्याला 1-2 मिरची घातली ना तरी चालतं. दोन बेडगी मिरची घेतलेली आहे आपण. आता आपल्याला हे सगळे मसाले वाटून घ्यायचे. आता आपण आहे ना कांदा खोबरं भाजताना दाखवलं नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. हे बघा, आता तेलात आहे ना असं कांदा खोबरं असं परतून घ्यायचं आणि ते वाटून घ्यायचं. आता बघा, आपली मटकी शिजून झालेली आहे. आपण त्याला चाळणमध्ये चाळून घ्यायचं. त्याचं हे खालचं पाणी आहे ना, ते आपल्याला कटसाठी वापरायचं आहे. आणि आपल्याला आता बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे शिजून घ्यायचे. मोहरी, कढीपत्ता, जिरं आणि त्याच्या आपण शिजताना हळद त्याच्यात घातलेली, तरी थोडी हळद घालायची असली तर घाला. थोडी लाल चटणी पावडर, काश्मीरी लाल चटणी पावडर, धना पावडर आणि मीठ घालायचं आहे. शिजताना आपण मीठ घातलं आहे, आता थोडंच घालायचं. परतून घ्यायचं मोठ्या गॅसवर. थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा. थोडे थोडे मसाले घालायचे, आपल्याला परत कटमध्ये घालायचे आहेत मसाले. आणि असं परतून घ्यायचं. आता आपली भाजी झाली तयार. आपण आता काढून घेतली. थोडीशी मोहरी, थोडं जिरं, कढीपत्ता आणि आपल्याला वाटलं तर थोडीशी हिरवी मिरची घालायची. त्याच्यात बटाटा. आपल्याला आता बटाट्याची भाजी करून घ्यायची. आता घालायची हळद आणि मीठ. थोडीशी कोथिंबीर. आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता ते काढून घ्यायची. आता आपल्याला कट तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण घातले तेल. तेल थोडं जास्त घ्यायचं, त्याला तरी आली पाहिजे तेलाची. आता हे बघा, आपण आहे ना याच्यात कांदा लसूण मसाला घालणार आहेत.
काश्मीरी लाल चटणी पावडर घालायची आहे आणि साधी गावरान लाल चटणी पावडर घेतली मी 1 चमचा आणि हळद घेतली. गॅस बारीक ठेवायचे, आता मसाले जळून जातील. नंतर आपण त्याच्यात वाटण घालणार आहोत. आता आपण मसाला परतून घेतला आणि जे मटकी शिजवली होती ना आपण, त्या मटकीचं पाणी घालणार आहोत. त्या मटकी शिजवलेल्याच्या पाण्यात आहे ना चव असते मटकीची. आता याच्यात आपल्याला पाहिजे तसं गरम पाणी ओतून घ्यायचं. आता आपण चवीस पुरतं त्याच्यात मीठ घालणार आहे. मीठ घालायचं आणि आता याला चांगलं 10-15 मिनटं उकळू द्यायचं बारीक गॅसवर. आता बघा आपली झणझणीत आता मिसळ तयार झालेली आहे. आता आपण बघा आता अशी घ्यायची भाजी बटाट्याची. त्याच्यानंतर घ्यायचं मटकीची भाजी, नंतर घ्यायचं फरसाण, नंतर घ्यायचं फरसाण. आता आपल्याला कटोत टाकून घ्यायचं आहे. तरी आहे ना झणझणीत. असा थोडा निंबू पिळून घ्यायचा. आता बघा आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे, कोल्हापुरी मिसळ. बघा करून बघा, खाऊन बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उद्या काय रविवार, मग काय बेत करा सकाळी नाश्त्याचा.